नमस्कार. आजचा आपला विषय आहे अनुलोम विलोम प्राणायाम. या प्राणायामाचा अभ्यास करताना सर्वात जास्त कन्फ्युजन होतं ते म्हणजे श्वास कोणत्या साईडने आत घ्यायचा आणि कोणत्या साईडने बाहेर सोडायचा. खुर्चीवर बसून करू शकतो, बेडवर बसून करू शकतो की जमिनीवर बसून करू शकतो. या सर्वांविषयी आज आपण बोलणार आहोत. तर सर्वात आधी मी बसण्याविषयी बोलते. तर तुम्ही खुर्चीवर बसून करू शकता, बेडवर बसून करू शकता किंवा खाली जमिनीवर माझ्यासारखे सुखासनामध्ये बसून सुद्धा करू शकता. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे आपल्या पाठीचा मणका ताठ ठेवायचा आहे, आपले खांदे, आपली मान या तिन्ही गोष्टी सरळ ठेवायच्या आहेत. ही महत्वाची गोष्ट आहे. आता ताठ बसणे का गरजेचे आहे? तर ताठ बसल्याने आपल्या फुफ्फुसांना जास्त जागा भेटते आणि आपली श्वास घेण्याची क्षमता व्यवस्थित होऊन आपल्याला त्या प्राणायामाचा योग्य तो फायदा होतो. तर बसण्यासाठी तुम्ही खुर्चीवर बसू शकता, बेडवर बसू शकता. ज्यांना मांडी घालून बसता येत नाही, पाय फोल्ड करता येत नाहीत, ते खुर्चीवर बसून किंवा बेडवर पाय सरळ ठेवून सुद्धा बसू शकतात. फक्त एकच करायचं आहे, आपल्या पाठीचा मणका ताठ ठेवायचा आहे, आपली छाती खुली, सरळ खांदे आणि मान पण सरळ ठेवायची आहे. तुम्ही खाली सुखासनामध्ये म्हणजे मांडी घालून या प्रकारे किंवा वज्रासनामध्ये, पद्मासनामध्ये सुद्धा बसू शकता. कोणत्याही प्रकारे बसला तरी ते योग्यच आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, आपली पाठीचा मणका ताठ ठेवा आणि सरळ बसा. आता हे झालं बसण्याबद्दल. हाताची मुद्रा कशी घ्यायची? तर हाताची मुद्रा, उजव्या हाताची मुद्रा मी नासाग्र मुद्रा घेते. नासाग्र मुद्रा म्हणजे काय? तर माझा उजवा जो हात आहे त्या उजव्या हाताचा अंगठा माझ्या उजव्या नाकपुडीवरती राहील. तर्जनी आणि मध्यमिका दोन्ही भुवयांच्या मध्ये, अनामिका आणि कनिष्ठा डाव्या नाकपुडीवरती. या प्रकारे मी नासाग्र मुद्रा घेते. काही जण वायुमुद्रा घेतात. वायुमुद्रा म्हणजे अंगठ्याच्या शेजारचं तर्जनी बोट दुमडायचं आहे आणि आपल्या मध्यमिका आणि अंगठ्याने नाकपुडीवरती, अंगठा उजव्या नाकपुडीवरती आणि मध्यमिका डाव्या नाकपुडीवरती. या प्रकारे सुद्धा काही जण वायुमुद्रा घेतात. जी तुम्हाला सोयीस्कर वाटेल ती तुम्ही उजव्या हाताची मुद्रा घेऊ शकता. डाव्या हाताची मुद्रा चीन मुद्रा घ्यायची आहे. डाव्या हाताची चीन मुद्रा म्हणजे काय? अंगठा आणि तर्जनीचे टोक एकमेकांना टच, बाकीचे 3 बोटे सरळ राहतील आणि आपला डावा हात जो आहे तो गुडघ्यावरती राहील. या प्रकारे तुम्ही उजव्या हाताची जी तुम्हाला सोयीस्कर वाटेल ती मुद्रा घेऊ शकता, पण डाव्या हाताची चीन मुद्राच राहील. आता श्वास कसा घ्यायचा? अनुलोम विलोम प्राणायामामध्ये डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायला सुरू होतो आणि डाव्या नाकपुडीवरती संपतो. ठीक आहे. अनुलोम विलोम प्राणायाममध्ये एका वेळी एकाच नाकपुडीचा वापर केला जातो. तुम्ही कपालभाती किंवा भस्त्रिका प्राणायाममध्ये बघत असाल तर तुम्ही दोन्ही नाकपुडीने श्वास आत आणि बाहेर करू शकता, पण अनुलोम विलोम प्राणायाममध्ये एका वेळी एकाच नाकपुडीने श्वास आत घ्यायचा असतो. अनुलोम विलोम प्राणायाम म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये अल्टरनेट नॉस्ट्रिल ब्रीदिंग म्हणतात. अल्टरनेट म्हणजे काय? एका वेळी एकाच नाकपुडीचा वापर करणे. आता मी तुम्हाला हे पण सांगते की किती वेळ करायचं. जर तुम्ही बिगिनर आहात तर तुम्ही 4 ते 5 सायकल म्हणजे राऊंड पहिल्यांदा करू शकता. नंतर 10 राऊंड, असं हळूहळू तुम्ही 20 राऊंड पर्यंत करू शकता. अनुलोम विलोम प्राणायाम हा तुम्ही झोपताना सुद्धा करू शकता, सकाळी उठल्यावर सुद्धा करू शकता. तर चला सुरू करूया. आपण आता अनुलोम विलोम प्राणायामचे 5 सायकल करणार आहोत, म्हणजे 5 राऊंड करणार आहोत. मी सुद्धा तुमच्या सोबत करणार आहेत. तुम्ही तयारच असाल तर सुरू करूया. श्वास घेताना कोणताही फोर्स लावायचा नाही. श्वास अगदी लांब आणि खोल घ्यायचा आहे आणि नॉर्मल श्वास घ्यायचा आहे. जसं आपल्याला एखादा पदार्थ आवडला किंवा एखाद्या फुलाचा आपण मन भरून श्वास घेतो, कोणताही जबरदस्ती करत नाही, फोर्स लावत नाही, त्या प्रकारे श्वास लांब आणि खोल घ्यायचा आहे. तर पहिल्यांदा सुखासनामध्ये बसा, पाठीचा मणका ताठ. तुम्ही डोळे बंद सुद्धा करू शकता. डाव्या हाताची चीन मुद्रा, उजव्या हाताची नासाग्र मुद्रा. नासाग्र मुद्रा म्हणजे आपला उजवा हात जो आहे त्या उजव्या हाताचा अंगठा उजव्या नाकपुडीवरती राहील. तर्जनी आणि मध्यमिका दोन्ही भुवयांच्या मध्ये एकदम जेंटल टच ठेवायचा आहे, जास्त दाब द्यायचा नाहीये दोन्ही भुवयांच्या मध्ये. अनामिका आणि कनिष्ठा डाव्या नाकपुडीवरती.
डाव्या हाताची चिन्ह मुद्रा राहील, पाठीचा मणका ताठ. आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास आत घ्या. आता डावी नाकपुडी बंद करा, उजवी नाकपुडी खोला आणि उजव्या नाकपुडीने श्वास बाहेर. परत उजव्या नाकपुडीने श्वास आत, उजवी नाकपुडी बंद, डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर. ही झाली एक सायकल म्हणजे एक राऊंड. असे अजून आपण 4 राऊंड करणार आहोत. ठीक आहे, डोळे बंद, उजवी नाकपुडी बंद, डाव्या नाकपुडीने श्वास आत, उजव्याने बाहेर, उजव्या नाकपुडीने श्वास आत, डाव्याने बाहेर, डाव्या नाकपुडीने श्वास आत, उजव्याने बाहेर, उजव्या नाकपुडीने श्वास आत, डाव्याने बाहेर, डाव्या नाकपुडीने श्वास आत, उजव्याने बाहेर, उजव्या नाकपुडीने श्वास आत, डाव्याने बाहेर, श्वास आत, बाहेर. उजव्याने आत, डाव्याने बाहेर. श्वास आत, बाहेर, उजव्याने आत, डाव्याने बाहेर. आणि विश्रांती, रिलॅक्स. डोळे बंदच राहू द्यात, दोन्ही हात गुडघ्यांवरती. डोळे बंदच राहतील आणि साधारण श्वास घेत राहा. आणि हसत मुखाने सावकाश डोळे उघडू शकता. तर या प्रकारे तुम्ही अनुलोम विलोम प्राणायाम करू शकता. प्राणायामची सायकल राऊंड केल्यानंतर थोडा वेळ 1 ते 2 मिनिट डोळे बंद करूनच शांत बसायचं आहे. अनुलोम विलोम करण्याची योग्य वेळ कोणती, तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी करू शकत असाल तर सर्वात उत्तम. पण काही वेळेला आपल्याकडे वेळ नसतो तर तुम्ही दुपारी किंवा झोपण्याआधी संध्याकाळी सुद्धा करू शकता. हा एक रिलॅक्सिंग प्राणायाम आहे, त्यामुळे हा तुम्ही झोपण्याआधी सुद्धा करू शकता. तुम्ही जर काही खाल्ला असेल, जर नाश्ता केला असेल, जेवण केला असेल, तर तुम्ही याचा अभ्यास 2 तासाने किंवा कोणत्याही योगिक व्यायामाचा अभ्यास 2 तासाने तुम्ही करू शकता. आता याचे फायदे बघूयात. याचे असंख्य फायदे आहेत. तुम्ही बघू शकता, जर सर्वात जास्त माहितीचा प्राणायाम कोणता असेल तर तो अनुलोम विलोम प्राणायाम आहे. हा प्राणायाम अस्थमामध्ये खूप रिलीफ देतो. ज्यांना नाक किंवा
गळ्याच्या काही समस्या आहेत त्यांना खूप फायदेशीर आहे. ज्यांना सायनसचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी खूप चांगला आहे, किंवा ज्यांचं नाक बंद राहतं, झोप येत नाही, त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण हा प्राणायाम आपल्या नर्वस सिस्टीमला रिलॅक्स करणारा प्राणायाम आहे, म्हणून याला रिलॅक्सिंग प्राणायाम सुद्धा म्हणतात. फुफ्फुसांची ऑक्सिजनची क्षमता वाढवण्यासाठी हा चांगला प्राणायाम आहे. जर तुमच्या रक्तामध्ये ऑक्सिजनची मात्रा योग्य प्रमाणात चांगली झाली तर तुमची त्वचा नितळ होते, तुमच्या ज्या त्वचेच्या समस्या आहेत, पिंपल येणे, ॲक्ने येते, हे सुद्धा कमी होते. हे मी काही फायदे सांगितले, याचे खूप सारे फायदे आहेत. याचा जर तुम्ही अभ्यास नियमित करत राहिला तर याचा तुम्हाला अनुभव येईल की याचे किती सारे खूप फायदे आहेत. त्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे मनशांती, म्हणजे मनाची शांती ठेवतो हा प्राणायाम. हा आपल्या मनाला रिलॅक्स करतो. तुम्ही आता माझ्यासोबत 5 सायकल किंवा 5 राऊंड केले त्याच्यात, आणि डोळे उघडल्यानंतर तुम्हाला जाणवलंच असेल की आपल्याला एकदम शांत आणि रिलॅक्स वाटत आहे. तर आशा करते तुम्हाला समजलं असेल अनुलोम विलोम प्राणायाम कसा करायचा. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. नमस्ते.